नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येत आहो. आय एम पी प्रश्न आहे, व्हेरी आय एम पी प्रश्न आहे. डेली प्रश्न घेऊन येत आहो. प्रश्न उत्तर आहे, आय एम पी प्रश्न आहे. प्रश्न बघा, जगातील सर्वात श्रीमंत शहराच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे न्यूयॉर्क. पुढील प्रश्न बघा, भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे UAE. पुढील प्रश्न बघा, भारत बायोटेक कंपनीद्वारे कोणत्या आजारावरील MTBVAC ची लस विकसित करण्यात आलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे क्षयरोग. पुढील प्रश्न बघा, कोणता देश जगातील तिसऱ्या सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनलेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारत. पुढील प्रश्न बघा, मेगास्टार चिरंजीव यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पद्मविभूषण. पुढील प्रश्न बघा, ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पद्मविभूषण. पुढील प्रश्न बघा, भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा T20 क्रिकेटमध्ये 400हून अधिक षटकार ठोकणारा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे दुसरा. पुढील प्रश्न बघा, वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे बुद्धिबळ. पुढील प्रश्न बघा, अलीकडेच कोणत्या राज्यात सरकारने पिरूल लावो पैसा पाओ मोहीम सुरू केली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड सरकार. पुढील प्रश्न बघा, 2023 मध्ये जगातील सर्वात जास्त सौर ऊर्जेचा उत्पादक कोणता देश आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे चीन, त्यानंतर UAE, त्यानंतर भारत, त्यानंतर जपान आणि त्यानंतर जर्मनी. पुढील प्रश्न बघा, जे फेहोंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे चीन. पुढील प्रश्न बघा, नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे 62 व्यक्तींना. 2 पद्मभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री. पुढील प्रश्न बघा, कोणत्या राज्यातील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कोणतं राज्य आहे राजस्थान. पुढील प्रश्न बघा, 12 ते 15 मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा कोठे होणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भुवनेश्वर. पुढील प्रश्न बघा, कोणत्या देशातील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट असोसिएटेड प्रेस या वृत्ताला यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. पुढील प्रश्न बघा, गुगल कंपनीने कोणत्या देशातील अँड्रॉइड वापरकर्त्यासाठी गुगल वॉलेट सुविधा सुरू केली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत.